नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामी प्रकट दिनी स्वामी नाम जप सेवा कशी करावी। चला तर मग चालू करूया। पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्रगट दिनाचे आध्यात्मिक महत्त्व आहे। प्रगट दिन म्हणजे परमेश्वराने भक्ताच्या उद्धारासाठी अवतार घेतल्याची स्मृती। स्वामी समर्थांनी अनेक भक्तांना संकटातून वाचवले आहे आणि योग्य मार्ग दाखवला आहे। त्यामुळे ह्या दिवशी त्यांच्या कृपा कटाक्षासाठी विशेष नामस्मरण केले जाते। हा दिवस केवळ उत्सव नसून आत्मपरीक्षण आणि श्रद्धा दृढ करण्याचा दिवस आहे। श्री स्वामी समर्थ हे नाम मन, वाणी आणि कृती ह्यामध्ये उतरवण्याचा हा दिवस। नंबर 2, नामजप सेवेची तयारी कशी करायची आहे हे पाहूया। शारीरिक व मानसिक शुद्धता। सकाळी लवकर उठून स्नान करावे। स्वच्छ, शक्यतो पांढरे किंवा भगवे वस्त्र परिधान करावे। मनातील नकारात्मक विचार बाजूला ठेवून शांत मनाने पूजास्थळी बसावे। पूजास्थळ, सजावट, घरातील देवघर किंवा स्वच्छ जागा निवडावी। स्वामी समर्थांची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवावी। फुलांची माळ, उदबत्ती, दीप, नैवेद्य, फळे, खीर, साखर अर्पण करावे। शक्य असल्यास दत्तांची प्रतिमा देखील ठेवावी, कारण स्वामी दत्त अवतार मानले जातात। नामजप कसा करावा? संकल्प। नामजप सुरू करण्यापूर्वी संकल्प करावा। आज स्वामी समर्थ प्रकट दिनी मी श्रद्धा, भक्ती आणि समर्पण भावाने नामजप करीत आहे। स्वामी कृपा करो। नंबर 2, जपाची पद्धत कशी आहे? श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपावा। 108 वेळा जपण्यासाठी जपमाळ वापरावी। वेळेप्रमाणे 11 माळ, 21 माळ किंवा शक्य तितका जप करावा। प्रत्येक जप शांत, स्पष्ट आणि मन लावून करावा। जपाचे प्रकार आहेत: वाचिक जप, हळू आवाजात नाम उच्चारण, उपाक्षू जप, ओठ हलवून पण आवाज न करता, मानसिक जप, मनातल्या मनात नामस्मरण आणि सर्वोत्तम मानला जातो। नंबर 4, दिवसभर नामस्मरण कसे करावे? सकाळी किमान 30 मिनिटे जप करावा। दुपारी स्वामींचे चरित्र वाचन करावे। स्वामी चरित्र सारामृत वाचावे। संध्याकाळी आरती करावी। आरती श्री स्वामी समर्थांची म्हणावी। दिवसभर काम करताना मनात नामस्मरण सुरू ठेवावे। स्वामी चरित्राचे वाचन कसे करावे? स्वामी समर्थांच्या लीलांचे वाचन केल्याने श्रद्धा दृढ होते। त्यांच्या चमत्कार कथा केवळ चमत्कार म्हणून न पाहता त्यातील संदेश समजून घ्यावा। श्रद्धा, संयम, गुरुसेवा आणि प्रामाणिकपणा। नंबर 6, नाम जप करताना ठेवायचा भाव अहंकार नसावा। मी करतो हा भाव नसून स्वामी करवून घेत आहेत असा भाव ठेवावा असावा। प्रत्येक जप स्वामींच्या चरणी अर्पण करावा। मन विचलित झाल्यास सौम्यपणे पुन्हा नामावर लक्ष केंद्रित करावे। नंबर 7, सामूहिक नामजपाचे महत्त्व आहे। शक्य असल्यास कुटुंबासोबत किंवा मंदिरात सामूहिक नामजप करावा। सामूहिक जपात ऊर्जा अधिक असते। अक्कलकोट येथे या दिवशी विशेष उत्सव व नामस्मरण सोहळे होतात। सेवा कार्य कसे करावे? प्रगट दिनी नामजपाबरोबरच सेवा करावी। त्यानंतर गरिबांना अन्नदान करावे, मदत करावी, पक्ष्यांना दान पाणी करावे, आजारी व्यक्तींना मदत, मंदिरात स्वयंपाक, स्वामी स्वयंसेवा, स्वामी समर्थांची दया, करुणा आणि सेवा यावर भर दिला जातो। उपवास व सात्विक आहार। काही भक्त ह्या ठिकाणी या दिवशी उपवास करतात। फलाहार, दूध, फराळ, कांदा, लसूण वर्ज्य करतात। सात्विक आहार घेतात। उपवास म्हणजे केवळ अन्न त्याग नव्हे तर वाईट विचारांचा त्याग। नंबर 10, ध्यान पद्धती। स्वामी समर्थांचे तेजस्वी रूप आहे। डोळ्यासमोर आणावे, त्यांच्या चरणी बसल्याची कल्पना करावी आणि त्यांच्या आशीर्वादाचा प्रकाश आपल्या मस्तकावर पडत आहे असे ध्यान करावे। नंबर 11, अडचणी आणि उपाय। मन चंचल होते, जप हळू आणि स्पष्ट करा। झोप येते, उभे राहून जप करा। वेळ मिळत नाही, काम करतानाही मनात नामस्मरण करा। नंबर 12, मुलांना नामजपाची सवय। प्रकट दिनी मुलांना स्वामींच्या गोष्टी सांगाव्यात। त्यांच्याकडून 11 किंवा 21 वेळा नामजप करून घ्यावा। लहानपणापासून श्रद्धा निर्माण होते। नंबर 13, रात्रीची समाप्ती। दिवसभरातील जप स्वामी चरणी अर्पण करा आणि कृतज्ञता व्यक्त करा। स्वामी समर्थ महाराज की जय असा जयघोष करा।
नंबर 14 नाम जपाने आध्यात्मिक फायदे व मानसिक शांती, आत्मविश्वास वाढ आणि भीती दूर होते, तर नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि संकटात धैर्य मिळते. स्वामी समर्थांनी सांगितले आहे की श्रद्धा आणि सबुरी ठेवल्यास भक्तांचे रक्षण होते. नंबर 15 अंतर्मुख चिंतन. प्रगट दिन हा केवळ विधीपुरता न ठेवता जीवनात परिवर्तन घडवण्याचा दिवस असावा. वाईट सवयी सोडण्याचा संकल्प, चांगल्या गुणांचा स्वीकार आणि रोज किमान 108 नाम जप करण्याचा निर्धार. स्वामी समर्थ प्रकट दिन हा भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी दिवस आहे. या दिवशी श्रद्धा, भक्ती आणि समर्पण भावाने श्री स्वामी समर्थ ह्या मंत्रांचा जप केल्यास मन शुद्ध होते, विचार सकारात्मक होतात आणि जीवनात स्थैर्य येते. प्रत्येक जप स्वामींच्या चरणी अर्पण करत राहिल्यास त्यांच्या कृपेने जीवनातील संकटे हलकी वाटतात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.